मी शामल भंडारे न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बातमी सिने विश्वातून आहे। बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी ही आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनणार आहे। आज ममता कुलकर्णीने महाकुंभच्या संगमावर स्नान केलंय। त्यामुळे ममता कुलकर्णी आता श्री यमाई ममता नंदगिरी या नावाने ओळखली जाणार आहे। ममताने यापूर्वी किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी महाराज, जुन्या आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी जय अंबानंदगिरी यांच्यासोबत चर्चा केली। या भेटीचे फोटो प्रसिद्ध झालेत। ममता कुलकर्णी 25 वर्षांनी भारतात परतली होती। गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिला मुंबई विमानतळावर पाहण्यात आलं होतं। तिला एवढ्या वर्षांनी भारतात आलेली पाहून सर्वांनाच धक्का बसला होता। ती बिग बॉस मध्ये भाग घेण्यासाठी आल्याचं बोललं जात होतं, परंतु पुढच्याच महिन्यात ती महामंडलेश्वर होणार असल्याचं समोर येत आहे। आपण भारत सोडण्याचं कारण म्हणजे अध्यात्म आहे। 1996 मध्ये माझा अध्यात्माकडे कल वाढला आणि त्याच दरम्यान माझी भेट गुरु गगनगिरी महाराज यांच्याशी झाली। त्यांच्या आगमनानंतर माझी अध्यात्माची आवड वाढली आणि त्यानंतर माझी तपश्चर्या सुरू झाली, असं ममतानं सांगितलं होतं। दरम्यानच्या काळात ममता कुलकर्णीच्या लग्नाचीही चर्चा होती, मात्र आपण कुणाशीही लग्न केलेलं नाही, मला त्यासाठी वेळ मिळालेला नाही, असंही तिनं स्पष्ट केलं होतं। तसंच छोटा राजनसोबतही माझे नाव जबरदस्तीने जोडलं गेल्याचं तिने स्पष्ट केलं। मैंने लक्ष्मी नारायण त्रिपाठी को चुना बिकॉज आज शुक्रवार है और सर्वप्रथम आज महाकाली का दिन है और मुझे कल महामंडलेश्वर बनाने की तैयारी चल रही थी। मुझे पूछा गया तो, लेकिन आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को, बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है। और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ में मेरा पट्टा अभिषेक हो रहा है। जय श्री महाकाल, ओम नमो नारायण। किन्नर अखाड़ा ममता कुलकर्णी को महामंडलेश्वर बनाने जा रहा है। उनका नाम श्री यमाई ममता नंदगिरी रखा गया है। जैसे मैं बात कर रही हूँ, उनका पिंडदान का कार्यक्रम हो रहा है और उनके सारे क्रियाक्रम जो महामंडलेश्वर होने के पहले होते हैं वो सारा चीज़ किया जा। एक गॅमलर्स म्हणून एक जे काही वातावरण दिलं जातंय तो एक चुकीचा पायगंडा पाडला जातोय। अशा पद्धतीने ताबडतोब कुठल्याही व्यक्तींना तुम्ही श्रीमहंत महामंडलेश्वर आचार्य महामंडलेश्वर पद देणं ही चुकीचं आहे। ज्यांना आखाड्यामध्ये यायचं आहे त्यांनी काही काल त्या ठिकाणी साधू म्हणून व्यतीत करावा, साधना करावी आणि मग या संदर्भाच्या प्रक्रिया पूर्ण करण्यात यावा। याबाबत खूपच ढिलाई चाललेली आहे। पुढची महत्त्वाची बातमी